गजबजलेल्या मुंबईलगतच शांतता आणि हिरवाईनं नटलेलं हे गाव माथेरान। ब्रिटिशांच्या काळातच हे ठिकाण नावारूपाला आलं आणि त्यानंतर एका भारतीयानं इथं रेल्वेही पोहोचवली। हेच माथेरान पर्यटनाच्या ट्रॅकवर सुद्धा सुसाट झालं। 1850 साली ठाण्याचे तेव्हाचे कलेक्टर ह्यूज मॅलेट यांनी या माथेरानचा शोध लावला। पण माथेरानचा खरा विकास झाला तो म्हणजे माथेरानला ट्रेन पोचल्याच्या नंतर। हीच ट्रेन आज आपण टॉय ट्रेन म्हणून ओळखतो। ही ट्रेन बांधली कोणी तर एका भारतीयांनीच म्हणजे आदमजी पीरभाई यांनी ही ट्रेन बांधली। आदमजी पीरभाई यांनी 1901 ते 1907 या काळामध्ये ही ट्रेन बांधली आणि तेव्हाचा या ट्रेनचा बांधणीचा खर्च होता केवळ 16 लाख रुपये। 1907 पासून आजतागायत या मिनी टॉय ट्रेनची झुकझुक अविरत सुरू होती। पण याच महिन्यात घडलेले 2 अपघात कारण ठरले आणि मिनी ट्रेनला रेड सिग्नल मिळाला। मिनी ट्रेन आजही मॅन्युअल ब्रेकवर चालायची। मॅन्युअल ब्रेकमुळे घाटामध्ये नियंत्रण जिकिरीचं होतं, त्यामुळे अनेकदा रेल्वे रुळावरून घसरली सुद्धा आणि प्रवासी सुरक्षिततेचा मुद्दा कळीचा बनला। ट्रेनवर वार्षिक खर्च 13 कोटी, उत्पन्न मात्र 3 कोटी। या पॉइंटला 2 वेळा ही ट्रेन घसरलेली आहे। पहिली जी घसरली ती म्हणजे 1 मेला आणि दुसऱ्यांदा जी घसरली ती म्हणजे 8 मेला। हा जो पॉइंट आहे ज्या पॉइंटवरून ट्रेन 2 ट्रॅक आहेत आणि 2 ट्रॅकवरून एक ट्रेन जी आहे ती पुन्हा नेरळ खाली नेरळच्या दिशेने आणि पुन्हा या ठिकाणी माथेरानच्या दिशेने जाते, हाच तो पॉइंट आहे। माथेरानची लाईफलाईनच थांबल्यानं पर्यटकांनीही आता पाठ फिरवली। त्यामुळेच दरवर्षी 15 ते 20 लाखांवर जाणारी पर्यटकांची संख्या यंदा अगदी काही शेवर येऊन पोहोचली आहे। परिसर तो खूप छान आहे, बरं वाटलं, पण ट्रान्सपोर्ट नसल्यामुळं प्रॉब्लेम आला की ट्रेन जेव्हा बंद झाली त्यापासून बाकीचे जे टुरिस्ट आहे म्हणजे घोडेगाडी हे ते खूप एक्सपेन्सिव्ह आहे साधारणपणे, आणि ट्रेन पण बंद झाली त्यामुळं खूप इनकन्व्हिनियन्स खूप झाला आम्हाला। त्यामुळे ट्रेन बंद पडल्यामुळे हात रिक्षा आणि टांगेवाल्यांचं मात्र चांगलंच फावतंय। पर्यटकांकडून अव्वाच्या सव्वा दरानं ते पैसे वसूल करतायत। निम्मे प्रवास टॅक्सीने करावा लागला आणि तिथून पुढे घोड्याने यावं लागलं, तर एक्स्ट्रा खर्च आमचा वाढला। म्हणजे निम्मेपासून पुढे इथपर्यंत येण्यासाठी स्टेशनपर्यंत यायला। आणि प्रत्येक घोड्याचे तसे 200 रुपये होते आणि तसं आम्ही 8 ते 9 लोक होतो प्रत्येकासाठी। म्हणजे 60 किंवा 70 रुपये जे काही नॉर्मल तिकीट असेल रेल्वेचं त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा 200 रुपये आम्हाला पर हेड लागले। म्हणजे ट्रेन बंद झाल्यानं पर्यटकांनाच नाही तर स्थानिकांना सुद्धा त्याचा भुर्दंड बसलाय। पर्यटनावर अवलंबून असलेल्यांचे व्यवसायही ओस पडलेत। परिणाम म्हणजे काय, एकदमच आमच्या लोकचे हालत होऊन गेलं ना सर्व। कसं काय निर्वाह करायचं असेल, म्हणजे आता काय निवळ आमचं त्याच्यावर अवलंबन होतं साहेब, आणि ते आता बंद झाल्यानंतर आमचा उदरनिर्वाह म्हणजे संपूर्ण बंदच झालं ना सर। तर त्याच्यासाठी आता दुसरा काय उपायच नाही आमच्याकडे। आता ह्या वयोमानामध्ये आम्ही कुठे कामधंदा करायला जाणार किंवा कुठे काय करणार, अशी कंडिशन आहे की नाही। ट्रेनची झुकझुक पुन्हा सुरू व्हावी यासाठी आता स्थानिक राजकारणी सरसावलेत। अर्थात त्याला कारण आहे ते म्हणजे आगामी नगर परिषदेच्या निवडणुका। माथेरान आणि माथेरानच्या सभोवतालची जी आदिवासी मंडळी आहे, जवळजवळ 20 ते 25 हजार लोकांच्या जीवनावर याचा विपरीत परिणाम झालेला आहे। आणि ऐन पर्यटन हंगामामध्ये अशा प्रकारचा निर्णय घेऊन रेल्वेने माथेरानकरांवरती एक घोर अन्याय केलेला आहे। सुरेश प्रभूंची आम्ही भेट घेतली, त्यांना विनंती केली की आपण ही तात्काळ सुरू करावी, आणि त्यांनी आम्ही सांगितलं मी काही बंद केलेली नाही, पण सुरक्षिततेच्या कारणास्तव ही बंद केलेली आहे, पण आम्ही तातडीने लवकरच त्याचा सुरू करण्याचा प्रयत्न करू असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। युरोपात ही टॉय ट्रेन आजही धावते। अपघात तोटा असं काहीही तिकडं होत नाही, कारण जुन्या साधनांना त्यांनी अद्ययावत तंत्रज्ञानाचं कोंदण दिलंय। माथेरानचं खरं वैभव हे माथेरानच्या टॉय ट्रेनमध्ये। माथेरानच्या टॉय ट्रेनचं धडधडणं बंद झालं आणि या माथेरानचं वैभव जडू निघून गेलं। या ट्रेनच्या बंद होण्यामुळे माथेरानच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक जीवनावर याचे दूरगामी परिणाम दिसून आले। येणाऱ्या काळामध्ये ही ट्रेन सुरू करण्यासाठी अनेक स्तरातून प्रयत्न सुरू आहेत, पण एकूणच स्थानिक राजकारण, रेल्वेची असलेली अनास्था यामुळे ही ट्रेन भविष्यात तरी सुरू होईल की नाही याबाबत अजूनही प्रश्नचिन्हच आहे। कॅमेरामॅन गजाननसह अक्षय भाटकर, ABP माझा, माथेरान।